एक सूचना आहे कोणाकडून तर CET सेलकडनं. कशाबाबत तर फेर परीक्षेबाबत. तर कुठल्या ग्रुपच्या तर PCM ग्रुपच्या फेर परीक्षेबाबत. आणि कुठल्या तारखेच्या तर 27 एप्रिलच्या पहिल्या शिफ्टच्या PCM पेपरबाबत. पुन्हा बघा, सूचना कोणाकडून आहे तर महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई म्हणजे CET सेलकडनं. कशाबाबत तर PCM ग्रुपच्या फेर परीक्षेबाबत की जो 27 एप्रिलला फर्स्ट शिफ्टमध्ये PCMचा जो पेपर झाला त्या पेपरच्या फेर परीक्षेबाबत. बघा, शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेली MST CET 2025 ही सामायिक प्रवेश परीक्षा दिनांक 9 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025 या कालावधीत पार पाडली आहे. सदर परीक्षेदरम्यान दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सत्रात झालेल्या परीक्षेमध्ये उमेदवारांना गणित विषयांशी संबंधित तांत्रिक अडचणी उद्भवल्याबाबत उमेदवारांनी ईमेल, पत्र, तिकीट, सिस्टीम, दूरध्वनी आणि प्रत्यक्ष CET कक्षास भेट देऊन पालकांनी उमेदवारांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन तसेच उमेदवारांचं शैक्षणिक हित लक्षात घेता पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. म्हणजे MST CETची PCM ग्रुपची जी परीक्षा 27 एप्रिलला सकाळच्या सत्रात झालेली आहे त्या परीक्षेमध्ये गणित विषयाच्या संबंधित तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे उमेदवारांनी आक्षेप नोंदवला आहे आणि तो आक्षेप लक्षात घेऊन ती तक्रार लक्षात घेऊन CET सेलने पुढील निर्णय दिलेला आहे. तो निर्णय का आहे तर दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सत्रात घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. कुठली PCM ग्रुपची 27 एप्रिलला जी सकाळच्या सत्रात म्हणजे जी फर्स्ट शिफ्टमध्ये जी परीक्षा झालेली आहे ती परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. मग अशा परीक्षेकरिता उपस्थित सर्व उमेदवारांची फेरपरीक्षा दिनांक 5 मे 2025 रोजी घेण्यात येणार आहे. याची संबंधित उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी. म्हणजे ज्याची MST CETची PCM ग्रुपची परीक्षा 27 तारखेला पहिल्या शिफ्टमध्ये होती ती परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याची फेरपरीक्षा 5 मे 2025 रोजी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांची यादी या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांना फेरपरीक्षा देणं अनिवार्य आहे. पुढे सदर फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी राज्य CET कक्षाच्या संकेतस्थळ www.maharashtracet.org वर नियमितपणे भेट द्यावी. म्हणजे ज्याची 27 एप्रिलला परीक्षा होती PCM ग्रुपची पहिल्या सत्रामध्ये त्याची फेरपरीक्षा 5 मे 2025 रोजी होणार आहे. त्यासाठीची सर्व माहिती आपल्या संकेतस्थळावर दिलेली आहे. म्हणून 27 एप्रिलला पहिल्या सत्रामध्ये ज्याची परीक्षा होती त्याने 5 मे 2025च्या परीक्षेसाठी तयारी करावी. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा.